नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. योग्य वेळी आरोग्य सेवा न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू. रेल्वे प्रशासन, राज्य महिला आयोगाने दखल घेण्याची गरज. सर्वोच्च रुग्णालयातील नव्या सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन केव्हा? महायुती सरकारचे दुर्लक्ष. मातृशक्तीला खासगीत मोजावे लागतात पैसे. भूमी अभिलेखच्या चौकशी समितीने शोधले मोठे गबाड. एकाच दिवसात विक्रमी फेरफार केल्याच्या नोंदी आढळल्या. दिवाळीत चोरीतून दिवाळे निघण्यापूर्वी व्हा सावधान. SDPO पाटील यांनी केले अकोलेकरांना सतर्क. प्रयोगशील शेतकऱ्याने फुलविले नारळाचे नंदनवन. वाशिमच्या यशस्वी शेतकऱ्याची RRC कडून दखल. आता सविस्तर बातम्या. पोटाची खळणी भरण्यासाठी शेकडो मैल दूर मध्य प्रदेशातून आलेल्या एका गरीब कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. राज्यात अजून सर्वांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात सरकार अपयशी ठरल्याचे चित्र असून आरोग्य यंत्रणा करते तरी काय, अशी विचारणा आता होत आहे. मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे ट्रॅक मेंटेनन्सचे काम करणाऱ्या सरिता संजय बनवासी या गर्भवती महिलेचा प्रसूतीपूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. सरिता बनवासी आपल्या पतीसोबत रेल्वेच्या कंत्राटी कामासाठी मूर्तिजापूरला आल्या होत्या. रेल्वे रुळा शेजारीच त्यांनी तात्पुरती झोपडी उभी केली होती, कारण कंत्राटदाराने राहण्याची कोणतीही सोय केली नव्हती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्या आपले काम करत होत्या. सरिता यांची प्रकृती अचानक खालावली. त्या गर्भवती असल्याने त्यांच्या शरीरात रक्ताची तीव्र कमतरता होती. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने आणि कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेकडो मजुरांच्या जीवाशी येथील कंत्राटदार उघडपणे खेळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार कामासाठी आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी, पोलीस पडताळणी आणि ओळखपत्रे ठेवणे कंत्राटदारास बंधनकारक असताना या मजुरांची कोणतीही आरोग्य तपासणी झाली नाही. याच दुर्लक्षामुळे सरिता यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. शेकडो मजूर आपल्या लहान मुलांसह रेल्वे लाईन लगतच धोकादायक पद्धतीने झोपड्या बांधून राहत आहेत. मुंबई हावडा या प्रमुख लोहमार्गावरून दररोज भरधाव वेगाने गाड्या धावतात. कामावर गेलेल्या आई वडिलांमागे ही लहान मुले याच धोकादायक परिसरात खेळत असतात. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राम का जिला डिंडौरी MP से। तो क्या काम कर रहे हो यहाँ पे आप? रेलवे लाइन का। हाँ। अच्छा, ठीक है, आप मुझे बताइए कि जिस समय पे आपको यहाँ पे लाया आपके ठेकेदार ने, ठीक है, उस समय पे आपकी कुछ आरोप यानी अपने स्वास्थ्य के बारे में जानकारी ली थी, यानी तपासनी की थी उसकी? नहीं, तपासनी नहीं की। कुछ पुलिस वेरिफिकेशन या कुछ किया था? कुछ नहीं किया। यहाँ पे कोई डॉक्टर गिफ्टर आते हैं यहाँ पे? नहीं आते, कोई इधर नहीं आते। कोई नहीं आता? नहीं आते। तो आपकी तबीयत खराब है तो आपको जाना पड़ेगा? हाँ, पता है कि जाना पड़ता है अस्पताल। तो यहाँ पे कुछ ठेकेदार की ओर से आप जब यहाँ पे आए तो स्वास्थ्य के बारे में कुछ तपासनी या जानकारी ली गई आपकी? नहीं ली गई। अच्छा, पुलिस वेरिफिकेशन के लिए कुछ पूछा गया ठेकेदार की ओर से? नहीं पूछा गया। अच्छा, त्याचा जो मृत्यू झाला आहे तिच्या डेऱ्यावर झाला. डेरा मीन्स त्याच्या रूम जे बनवलेली राहते तिथं झालेला आहे. आणि माझ्या साईडवर नाही, माझ्या साईडवर नाही, रेल्वेच्या प्रिमाइसेस मध्ये. बरोबर, मृत्यू रेल्वेच्या प्रिमाइसेस मध्ये झाला ना? हो. म्हणजे इथे त्यांना जॉईन करण्याच्या पूर्वी त्यांचं मेडिकल केलेलं आहे का किंवा पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं आहे का? नाही. जी तुमची जिम्मेदारी होती हे तुम्ही स्वीकारता? हो. आणि मला सांगा की रेल्वेच्या नियमाप्रमाणे ज्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर हे जे मजूर आहेत त्या मजुरांची राहण्याची व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्टरला करावी लागते. रेल्वे प्रिमाइसेसच्या बाहेर हे जे राहण्याची व्यवस्था आहे ही चक्क रेल्वे लाईनच्या लगतच तिथे राहत असल्यामुळे ते कुठेतरी त्यांच्या जीवाशी खेळ नाही सुरू आहे का?
ते मान्य आहे की नाही? मान्य आहे. हे मजुरांच्या जीवाशी खेळच सुरू आहे ना. हो. त्याच्यामुळे कुठेतरी हा प्रकार घडला असं नाकारता येणार नाही. नाही, तर त्याची जी मृत्यू झाली ती प्रीमायसेस मध्ये काही ऍक्सिडेंट झाला किंवा त्यांचं काही तर लागलं भविष्यात ही जे नाही, त्यांची होऊ राहण्याची- शकते, होऊ भविष्यात होऊ शकते, शकते हे नाकारता येणार होऊ नाही. मी शकते. तेच म्हणतोय की भविष्यात नाकारता येत ही नाही. जी डेथ झालेली आहे कारण की ही जे- मुंबई नागपूर हा लोहमार्ग प्रमुख मानला जातो. इथून शेकडो गाड्या रोजच्या रोज आवागमन करतात आणि हे रेल्वे लाईनच्या लगतच राहतात. नाही, हे ठीक आहे, रेल्वे लाईनच्या लागत होते, पण याची जी डेट झाली आहे मेडिकल डेट झालेली आहे. मेडिकल हे डेट झाली असेल, याच्यात मेडिकल डेट झाली असेल प्रकारे- मान्य करतो. मेडिकल डेट झाली असेल मान्य करतो, पण रेल्वेच्या नियमाप्रमाणे त्यांची राहण्याची निवास व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्टरनी करायला पाहिजे, जी की तुम्ही केलेली नाहीये. नाही केलेली आहे ना. त्यांना बाहेर रेल्वे आपण लाईनच्या बाजूला रेल्वे लाईनच्या बाहेर आपण नॅरो गेटचे जे क्वार्टर राहते बाहेर जे जागा आहे तिथं राहण्यासाठी यांना सांगितलं आहे. पण हे स्वतः त्यांना ही बंदी का नाही केली की तिथून तुम्ही हटा, हे धोकादायक आहे. इथं याला एकच दिवस झालेला आहे. 10 तारखेला आम्ही इथं आलो आणि उद्या पण कॉन्ट्रॅक्ट काही नागरिकांच्या काही मजुरांच्या सांगण्यानुसार सदर काम हे रक्षाबंधनच्या नंतर सुरू झालं अशा प्रतिक्रिया त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. नाही, हे काम जे लेबर आलेली आहे हे 10 तारखेला इथं आलेली आहे, 11 तारखेला हे कामाला लागलेली आहे. हे तरी चालू असेल, परंतु काम जे आहे आपलं हे नाही, माझं जे काम आहे हे 10 तारखेला इथं स्टार्ट झालं, 10 तारखेला इथं मजूर आलेले आहे. सौरभच्या रुग्णालयाच्या नवीन सोनोग्राफी मशीनचा रुग्णांना काय फायदा असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण ही सोनोग्राफी मशीन आल्यापासून तिचा वापर झालेला नाही. परिणामी रुग्णांना पैसे खर्च करून खासगी सोनोग्राफी केंद्रात जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. जिल्ह्यात गर्भवती महिला आणि पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सौरभच्या रुग्णालयात बंद पडलेल्या सोनोग्राफी मशीनच्या जागी एक नवीन अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली आहे. परंतु या नवीन सोनोग्राफी मशीनचा रुग्णांना फायदा होण्याऐवजी ती एका खोलीत बंद पडून आहे, ज्यामुळे ही मशीन केवळ एक शोभेची वस्तू बनून धूळ खात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गर्भवती माता आणि पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी एक नवीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाली आहे. मात्र ही मशीन चालवण्यासाठी योग्य तंत्रज्ञ उपलब्ध नसल्यामुळे गर्भवती माता आणि पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक गंभीर रुग्णांना खासगी सोनोग्राफीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत, ज्यामुळे रुग्णाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालयाला मिळालेली ही नवीन सोनोग्राफी मशीन आजही बंद खोलीत धूळ खात आहे. सौरभच्या रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी सोनोग्राफी केंद्रात सोनोग्राफी करावी लागत आहे. यामुळे गरीब रुग्णांवर आर्थिक ताण पडत आहे, तर काही रुग्ण आर्थिक अडचणींमुळे सोनोग्राफीच करू शकत नाही. त्यामुळे सौरभच्या रुग्णालयात उपलब्ध असलेली सोनोग्राफी मशीन तातडीने सुरू करावी आणि रुग्णांची आवश्यक तपासणी करण्यासाठी तंत्रज्ञानाची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भूमी अभिलेख विभागातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याने एका दिवसात फेरफार नोंदीचा विक्रम केला आहे. हा विक्रम अधिकाऱ्याने कसा केला याचा शोध राज्य सरकारने घेण्याची गरज आहे. इतकेच नाही तर चौकशी समितीला या एका दिवसातील विक्रमी फेरफारबद्दल संशय आला आहे. सामान्यांना फेरफार घेण्यासाठी 6 महिने फिरवले जाते, पण काहींना तत्काळ फेरफार देणारे भूमी अभिलेख विभागाचे हे अधिकारी कोण आणि त्यांच्या मदतीला कोण कोण होते याचा शोध चौकशी समिती घेत आहे. भूमी अभिलेख विभागातील एका सर्वेअरने जवळपास 400 फेरफार हे अर्ज प्राप्तीच्या दिवशीच अर्थात एकाच दिवशी केल्याची नोंद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने भूमी अभिलेख विभागातील चौकशी पथकाला संशय आला आहे. या प्रकरणातील चौकशी सुरू असून मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विभागात एजंट आणि दलाल राज आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभाग प्रमुखांचे दुर्लक्ष आहे की आशीर्वाद हा प्रश्न विचारला जात आहे. रिधोरा, बाळापूर आणि डाबकी येथे एरिया करेक्शन आणि एकत्रीकरणाचे किती प्रकरणे झाले, ती किती लीगल आणि किती गैरकायदेशीर आहेत याचा शोध तपास अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. रात्रीपासून कथित दौऱ्यावर असलेल्या उपसंचालक यांनी चौकशी समितीची कार्यकक्षा वाढवीत त्यांना मुदतवाढ देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा ही चौकशी समिती आणि त्यांच्या चौकशी फार्स ठरण्याची भीती विभागात चर्चेची ठरली आहे. मूर्तिजापूर, अकोट आणि बाळापूर येथे सरप्राईज व्हिजिट देत PR कार्डची चौकशी होण्याची शक्यता वाढली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी किंवा पर्यटन स्थळी बाहेर जातात. घरे बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांकडून घरफोडी आणि चोऱ्या होण्याचे प्रमाण या काळात वाढते. हीच बाब लक्षात घेऊन शहराच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. बाहेरगावी जाताना आपल्या घराची आणि मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता सुनिश्चित करावी. पोलिसांनी दिवाळीच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष दक्षता मोहीम सुरू केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की नागरिकांनी दिवाळीच्या सुट्टीत घराला कुलूप लावून बाहेर जाताना घरात शक्यतोवर मौल्यवान वस्तू, सोन्याचे, चांदीचे दागिने आणि मोठी रोकड ठेवू नये. या वस्तू चोरट्यांच्या हाती लागण्याची शक्यता अधिक असते. नागरिकांनी हे दागिने आणि रोकड सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरचा वापर करावा किंवा विश्वासू नातेवाईकांकडे ठेवावेत. दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात विशेष दक्षता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पोलीस पथके संवेदनशील भागांमध्ये फिरून बंद घरावर लक्ष ठेवणार आहेत. अकोलावासियांना आवाहन करतो की आता दिवाळीचा सण आहे. सर्वजण दिवाळीच्या सणानिमित्त खरेदी करतात. सोनं, चांदी, घरामध्ये कॅश असते आपल्या, आणि अशा वेळेला आपण दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर काही लोक असा ऐवज हा घरी ठेवून आपल्या नातेवाईकांकडे, आपतेष्टांकडे भेटण्यासाठी जातात आणि बऱ्याच वेळेस घरामध्ये कॅश, सोनं हे तसंच राहतं. आणि याचा फायदा घेऊन बऱ्याच वेळेस घरामध्ये चोरी होण्याचं प्रमाण, घरफोडी होण्याचं प्रमाण हे दरवर्षी आपल्याला ते दिवाळीच्या पिरियडमध्ये बघायला मिळतं. तर सर्व अकोलावासियांना माझी विनंती आहे की ज्यावेळेला आपण घराला कुलूप लावून आपण जाणार तर त्यावेळेला आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती द्यावी, जेणेकरून पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग टीम त्या ठिकाणी लक्ष ठेवून राहील. तसेच जे आपल्या ओळखीचे आणि विश्वासातले लोक असतील त्यांना आपण खात्री करून त्यांच्याकडे ती माहिती देऊन जावी, जेणेकरून त्यांचंही लक्ष घराकडे राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये आपला वापर झाल्यानंतर कॅश आणि सोनं हे घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये किंवा बँकेमध्ये ते जमा करून सुरक्षित राहील याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. तर सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आहे. आपली दिवाळी आनंदात जावो अशी प्रार्थना करतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. या म्हणीप्रमाणे प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करतात. त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना होतो. नारळाचं नंदनवन फुलविणाऱ्या वाशिमच्या शेतकऱ्याची यशोगाथा खास RRC न्यूजच्या दर्शकांसाठी. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या पारंपरिक शेतीमुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील रमेश त्र्यंबक धामोडे या प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र शेतात नारळाचे नंदनवन उभे केले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी एक नवी दिशा दाखवणारा ठरत आहे. रमेश धामोडे यांनी सुरुवातीला आपल्या शेतीच्या बांधावर केवळ शोभेची वस्तू म्हणून 65 नारळाची झाडे लावली होती. मात्र या 65 झाडांनी त्यांना चांगलेच आश्चर्यचकित केले. या मर्यादित झाडांपासून त्यांना तब्बल 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या अनपेक्षित यशाने धामोडे यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यांनी फळबाग शेतीकडे गांभीर्याने लक्ष वळवले. पहिल्या प्रयत्नशील यशामुळे प्रेरित होऊन धामोडे यांनी आता आपल्या शेतीत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी 33 गुंठे क्षेत्रफळावर सुमारे 250 ते 300 नारळाच्या रोपांची नव्याने लागवड केली आहे. नैसर्गिक संकटांमुळे वारंवार उद्ध्वस्त होत असलेल्या पारंपरिक शेतीला फळबाग हा एक उत्तम पर्याय आहे. नारळाच्या शेतीत एकदा लागवड केल्यास दीर्घकाळ नियमित उत्पन्न मिळत राहते. शेलू खडसे येथील रमेश धामोडे यांचा हा प्रयोगशील उपक्रम कमी क्षेत्रातही योग्य नियोजन आणि जिद्द असल्यास शेतीस भरघोस नफा मिळवता येतो हे सिद्ध करणारा प्रेरणास्त्रोत ठरला आहे. सुरुवातीला काय केलं की आम्ही म्हणजे या दांडानं नारळ लावले पूर्ण घराच्या भोवताली. लावल्याच्या नंतर 60-65 झाडं लावले आपण. आपल्या भागात लोक म्हणत बा नारळ शूट होत नाही. आम्ही म्हणलं बा शूट हो का न, पण आपल्या घरात शोध झाला, पांढरीला शो झाला. तर त्याच्यापासून आपल्याला 1.5 लाख रुपये म्हणजे 60-65 झाडाची 1.5 लाख रुपये व्हायला. तर शेतकऱ्याने याच्याकडे वळायला पाहिजे. या सोयाबीनमध्ये याच्यामध्ये काही मजा राहिलेली नाही. आता यावर्षी तर आमचीच बंदी पूर्ण सोयाबीन खाक झाली. हो, चाराण्याचं काही खरं नाही. तर शेतकऱ्याने याच्याकडे वळायला पाहिजे. आता आम्ही 15x15वर जवळजवळ या 33 गुंठ्यातच आम्ही जवळजवळ म्हणजे 250 झाड लावलेले आहे. या 250 झाडापासून आपल्याला जवळजवळ म्हणजे 5-6 लाख रुपये अशी होण्याची शक्यता आहे. आता नारळाची कलम म्हणजे झाड आहे म्हणजे कोलंबो.
आदिवासी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण आणि बोगस आदिवासींच्या सरकारी नोकऱ्यांमधील घुसखोरींच्या विरोधात आज 14 ऑक्टोबर रोजी अकोट शहरात सकल आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। आज सकाळी 11 वाजता अकोट रेल्वे स्टेशन येथील जिजामाता चौकातून निघालेला हा मोर्चा थेट अकोट तहसील कार्यालयावर धडकला। मोर्चेकऱ्यांनी इतर समाजांची आदिवासी जमातीत घुसखोरी करू नये अशी मागणी रेटून धरली। बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे। अनुसूचित जमातींच्या 85,000 रिक्त जागा त्वरित भरण्याची प्रक्रिया जाहीर करावी। जाणून बुजून आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या बिंदू नियमावलीत त्वरित दुरुस्ती करावी। जात पडताळणी समित्यांना पूर्वी दिलेल्या वैधता प्रमाणपत्राची पुन्हा तपासणी करण्याचे अधिकार देण्यात यावेत। या मागण्यासंदर्भात अकोट आणि तेल्लारा सकल आदिवासी समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। या गंभीर विषयावर शासन प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अकोला, तेल्लारा, बुलढाणा संपूर्ण विदर्भातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या मोर्चांनी हजेरी लावली। आमचं शासनाकडे एकच माग आहे की बोगस घुसखोरी जी आदिवासीच्या मधोमधी चाललेली आहे, तर धनगर, वडार, इतरही जो समाज आहे, जशी शासनानं संविधान बदलवण्याची एक खेळी उत्पन्न केलेली आहे, म्हणून आमची जी मांग आहे बोगस आदिवासी हटाव और आरक्षण बचाव। औरंगाबाद इथे टाकणकार पारधी समाजाच्या मुस्लिम धर्मियांना जात वैधता प्रमाणपत्र दिली आली, जो की आर्टिकल 36 आणि 342 सांगते की जोपर्यंत त्याचे निकास टाकणकार समाजाचे करू शकत नाही तोपर्यंत जात वैधता दिला जात नाही। परंतु बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्यांची टोळी आदिवासींची घुसखोरी करत आहे आणि नोकऱ्या चोरत आहे। म्हणून आमची शासनाला पूर्ण नम्र विनंती आहे की या आक्रोशाच्या समोर तुम्हाला जावं लागेल। कधी तुम्ही हा बोगसपणा नाही थांबवला तर उद्या आम्ही विधानसभेवर धडकणार, याची नोंद घ्यावी। अनेक वस्तूंच्या विक्रीवर ग्राहकांना बिल देणे दुकानदारांना बंधनकारक आहे। या नियमानुसार पेट्रोल पंप चालकांनाही ग्राहकांना बिल देणे आवश्यक आहे। मात्र मूर्तिजापूर शहरालगत नायरा पेट्रोल पंपवर याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत मूर्तिजापूर अमरावती रोडवरील नायरा पेट्रोल पंपवर ग्राहकांना चक्क बिल मागितल्यास पेट्रोल नाही असे सांगितले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांची दादागिरी कोणत्या थराला गेली आहे हे स्पष्ट होते। प्रशासनाच्या वतीने विक्रेते आणि ग्राहकांना वारंवार सूचित केले जाते की कोणतीही खरेदी केल्यास ग्राहकांनी बिल द्यावे। वस्तू 1 रुपयाची असली तरी बिल देणे विक्रेत्यास बंधनकारक असते। पेट्रोल पंप धारकाने चक्क बिल मिळत नसल्याचे उत्तर दिले। एवढेच नव्हे तर तुम्हाला बिल पाहिजे असं सांगितलं असतं तर आम्ही पेट्रोल दिलंच नसतं असे बोलून दादागिरी करत मशीन खराब असल्याचे कारण समोर केले। याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींशी सक्त प्रतिक्रिया देण्यास सांगितल्यावर त्याच पेट्रोल पंप धारकाने त्याच खराब मशीनमधून बिल काढून दिले। या घटनेवरून पेट्रोल पंपावर ग्राहकांची कशा प्रकारे पिळवणूक होत आहे हे स्पष्ट होते। पावती द्यायला पाहिजे ते बंद मशीन बंद पावतीची आधी सांगायला पाहिजे तुम्ही पावती पाहिजे म्हणून सांगितलं असतं पण मी पेट्रोल नाही भरलं नाही असा रूल आहे का? अरे बाबा ती मशीन बंद आहे, ते 1 रुपयाची वस्तू घेतल्यानंतर पावती द्यायला पाहिजे। बरोबर ऑपरेटर नाही आला ना, तो 2 दिवस झाले ऑपरेटरने फोन लावला ते हमेशाचा आहे ना, पावती भेटतच नाही। पावती पाहिजे ना, लिखित दुसरी द्या, लेखी पावती द्या। साधं बिल नाही आहे आमच्याजवळ। साधं बिल नाही ना। कोणा मॅनेजर कोण आहे? मॅनेजरच नाही, आम्ही दोघंच माणसं आहोत। द्या तशी प्रतिक्रिया द्या त्यांची प्रतिक्रिया तशी। बिल होता ना तुमच्यापाशी, बिल असताना का देत नव्हते तुम्ही हे सांगा पहिले। द्या देऊन देईल, जाऊ द्या। आता कसं निघालं तुम्ही पहिल्या याच्यात काय म्हटलं? जाना बा मला माहित नाही, मी माझा दुसरा दिवस आहे आता। हाकवायचा प्रयत्न करून राहिले का? कोणाले तुम्ही आता जाना बा म्हणजे अरे ते गाड्या आहेत ना मागो, प्रयत्न करून राहिले का? हाकल्याचा काय प्रयत्न करू मी? येथील पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीतील एका आदिवासी फिर्यादी महिलेला 4 आरोपींनी बनावट सोने व चांदी देऊन तब्बल 1,11 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत निम्मा मुद्देमाल जप्त केला आहे। रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी महिलेने तक्रार दाखल केली होती की आरोपी अमोल मनोहर नेरकर, मनोहर शालिग्राम नेरकर आणि निलेश गुणवंत महल्ले
यांनी वेळोवेळी तिला 1641.52 ग्रॅम नकली सोन्याचे दागिने आणि 35 किलो नकली चांदी अस्सल असल्याची बतावणी करून विक्री केली आणि एकूण 1,11,12,933 रुपयांची फसवणूक केली। त्यानुसार रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल मनोहर नेरकर, मनोहर शालिग्राम नेरकर, नितेश गुणवंत महल्ले आणि त्यांच्या साथीदार प्रेम हरिनारायण गावंडे यांना अटक केली। सर्व आरोपी आता MCR मध्ये असून या प्रकरणात 500 ग्रॅम किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले। या जप्त केलेल्या दागिन्यांची अंदाजित किंमत 61,76,520 रुपये आहे। दिवाळी सणाला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहून अवाजवी भाडे आकारणाऱ्या खासगी बस मालकांवर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोहीम हाती घेतली आहे। याविषयी RTO कार्यालयात प्रवाशांची तक्रार करण्याचे आवाहन केले गेले आहे। दिवाळी सणानिमित्त बऱ्याच प्रमाणात नागरिक आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि सणानिमित्त आपल्या गावी जाण्यासाठी खासगी मोटारींनी प्रवास करीत असतात। अशावेळी खासगी प्रवासी बस ऑपरेटर आणि ऑनलाईन तिकीट बुकिंगवाले यांच्याकडून तिकीट दरांमध्ये वाढ केली जाते। यामुळे नागरिकांचे आर्थिक शोषण तर होतेच, परंतु ज्या नागरिकांना अशा वाढीव दरांमुळे प्रवास परवडत नाही व त्यांची गैरसोय होते असे निदर्शनास आले। त्यामुळे कार्यालयाची ही मोहीम दिनांक 3 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत असून खासगी प्रवासी बसगाड्यांची तपासणी व भाडे आकारणी आदी बाबी तपासण्यात येणार आहेत। खासगी बस चालकांनी शासन निर्णयानुसार आपल्या बसचे भाडे हे राज्य परिवहन बस भाड्यांपेक्षा 1.5 पटीपेक्षा अधिक आकारू नये। तपासणीमध्ये असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल। वाहनांची सखोल तपासणी करण्यात येऊन मोटार वाहन कायदा व त्या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल, याची सर्व खासगी बस चालकांनी नोंद घ्यावी। जादा पैसे आकारणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायदा व त्या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले। BCच्या नावाखाली लाखो रुपये जमा करत तुषार देशमुख यांनी अनेकांना गंडवले आहे। या प्रकरणात खदान पोलीस हे तुषार देशमुख याला वाचवण्याचा प्रयत्न करत असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ तर होत आहे। त्याचवेळी BCचे पैशांची मागणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे। मलकापूर येथील रहिवासी गंगा प्रदीप सोनोने आणि भारत भानुदास कांबळे यांनी तुषार दिलीप देशमुख यांच्या BCमध्ये लाखो रुपये गुंतविले। त्या पोटी तुषार देशमुख त्याने फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले, पण तुषार देशमुख यांनी खरेदीच्या ठरवलेल्या तारखेस हजर झाले नाही आणि खरेदी टाळाटाळ करत राहिले। मालमत्तेचा ताबा कांबळे यांच्याकडे असतानाही तुषार देशमुखने बेकायदेशीररित्या त्या फ्लॅटचे विद्युत जोडणी काढून घेतले। या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे तक्रारकर्त्यांनी तुषार देशमुख यांच्याविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही फसवणुकीच्या तक्रारी दिल्या होत्या, पण त्याची दखल घेतल्या गेली नाही। अखेर पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणात काही मार्ग निघण्याची शक्यता आहे। खदान पोलीस स्टेशनमधील निलंबित पोलीस कॉन्स्टेबल नितीन मगर आणि एकासोबत तुषार देशमुखला यांनी संगनमत करून तक्रार दाखल होऊ दिली नाही। अखेर पोलीस अधीक्षकांनी लक्ष घातल्याचे तक्रारदार यांनी सांगितले, पण आता तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची तयारी तुषार देशमुख यांनी दाखविली आहे। तुषार देशमुख यांनी अनेकांना फसविले असून ते लवकरच पुढे येणार असल्याचे चित्र आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या अनुषंगाने जिल्ह्यात पंचायत समिती निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी वर्षा मीना याविषयीचा आदेश काढला आहे। जिल्ह्यात पंचायत समिती निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला। पातूर पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे, अकोटसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व सहाय्यक अधिकारी म्हणून तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण, तसेच मूर्तिजापूरसाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। अकोला पंचायत समिती क्षेत्रात उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे हे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार सुरेश कवडे हे सहाय्यक निवडणूक निरीक्षक अधिकारी असतील। बाळापूर क्षेत्रातील उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार व सहाय्यक अधिकारी म्हणून वैभव फरतारे, बार्शीटाकडीसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, तहसीलदार राजेश वझिरे व तेल्हारासाठी सहाय्यक अधिकारी म्हणून तहसीलदार समाधान सोनवणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे।
महावितरण कंपनीचा लोगो वापरून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग सनशाईन इंजिनिअरिंग करत आहे। या लोगो सोबत भारत सरकार आणि ऊर्जा विभागाचे लोगो देखील सनशाईन इंजिनिअरिंग वापरत आहे। सनशाईन इंजिनिअरिंगने भारत सरकार आणि ऊर्जा विभागाची कुठलीही लेखी परवानगी न घेता, त्याचबरोबर त्यांना कुठलाही अधिकार नसताना अशा प्रकारे सोलर विक्रीची जाहिरात प्रकाशित करत आहे। भारत सरकारचा लोगोचा गैरवापर होत असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे। केंद्र सरकार व राज्य सरकार, शासकीय कंपन्या, राष्ट्रचिन्ह, सरकारी योजना, संस्था इत्यादींच्या नावे, प्रतीक, लोगो यांचा अनधिकृत वापर प्रतिबंधित केला आहे। या ॲक्टच्या कलम 3 नुसार कोणत्याही व्यक्तीस अशा प्रतिबंधित चिन्हांचा व्यावसायिक हेतूने वापर करण्यास मनाई आहे। असे असताना सरसकट भारत सरकारच्या अशोक चक्राच्या 3 मूर्ती, ऊर्जा विभाग आणि महावितरण कंपनीच्या लोगोचा वापर सनशाईन इंजिनिअरिंग वर्तमानपत्रातील जाहिरातीत प्रकाशित करत आहे। प्रकाशन करणाऱ्या संस्था देखील यास तितक्याच जबाबदार असून सरकारी चिन्ह आणि मानकांचा गैरवापरास जाहिरातींच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे। जाहिरातीतील सोलर योजनेच्या सरकारी जाहिरातीचा प्रचार नसून सनशाईन इंजिनिअरिंग या संस्थेच्या जाहिरातीचा प्रचार सुरू आहे। सामान्य जनतेस संभ्रम निर्माण करत त्यामुळे होणाऱ्या आर्थिक किंवा इतर फसवणुकीस महावितरण कंपनीला कोण्या ग्राहकाने जबाबदार धरले तर त्याचा फटका महावितरण कंपनीस बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ट्रेडमार्क वापरण्याची लेखी परवानगी सनशाईन इंजिनिअरिंगकडे नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। योग्य वेळी आरोग्य सेवा न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू। रेल्वे प्रशासन, राज्य महिला आयोगाने दखल घेण्याची गरज। सर्वोच्च रुग्णालयातील नव्या सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन केव्हा? महायुती सरकारचे दुर्लक्ष, मातृशक्तीला खासगीत मोजावे लागतात पैसे। भूमी अभिलेखच्या चौकशी समितीने शोधले मोठे गबाड। एकाच दिवसात विक्रमी फेरफार केल्याच्या नोंदी आढळल्या। दिवाळीत चोरीतून दिवाळे निघण्यापूर्वी व्हा सावधान। SDPO पाटील यांनी केले अकोलेकरांना सतर्क। प्रयोगशील शेतकऱ्याने फुलविले नारळाचे नंदनवन। वाशिमच्या यशस्वी शेतकऱ्याची RRC कडून दखल। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।